आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील वीरकरवाडी म्हसवड येथे नालबंदी यात्रेनिमित्त लोकमान्य गणेश मंडळाच्या वतीने मेगा सिटी 5 सप्टेंबर 2024 रोजी हिंद केसरी एक आदत एक बैल अशी बैलगाडा शर्यत संपन्न झाली। ही बैलगाडा शर्यत शासनाच्या वतीने दिलेल्या सर्व अटी आणि शर्तींची पूर्तता करून पार पडल्या आहेत, अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष आणि आयोजक दीपक बनगर यांनी मान्स ऑफर न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे। या बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक लक्ष आणि सर्जा यांनी पटकावला आहे। त्यास 75,000 रुपये बक्षीस आणि ढाल दिले आहे। हे बक्षीस दिवडचे उपसरपंच सतीश गुटुकडे आणि वाकीचे उपसरपंच रघुनाथ माने यांच्या वतीने देण्यात आले। द्वितीय क्रमांक बजा आणि बावऱ्या यांनी पटकावला आहे। त्यास 50,000 रुपये बक्षीस आणि ढाल दिली। हे बक्षीस उपनगराध्यक्ष दीपक बनगर यांच्या वतीने देण्यात आले। तृतीय क्रमांक महबूब आणि बकासूर यांनी पटकावला आहे। त्यास 41,000 रुपये बक्षीस आणि ढाल दिली आहे। हे बक्षीस हनुमंत राखुंडे आणि सागर खरात यांच्या वतीने देण्यात आले। चतुर्थ क्रमांक सोन्या आणि पाखऱ्या यांनी पटकावला। त्यास 31,000 रुपये आणि ढाल दिली। हे बक्षीस युवा नेते लुनेश वीरकर यांच्या वतीने देण्यात आले। पाचवा क्रमांक चिक्या आणि छोटा सरजा यांनी पटकावला। त्यास 21,000 रुपये बक्षीस आणि ढाल दिली। हे बक्षीस कृष्णदेव बनगर आणि महावीर वीरकर यांच्या वतीने देण्यात आले। सहावा क्रमांक छोटा निशान आणि बाडड यांनी पटकावला आहे। त्यास 11,000 रुपये बक्षीस आणि ढाल दिली। हे बक्षीस माजी नगरसेवक शंकर शेठ वीरकर यांच्या वतीने देण्यात आले। सातव्या क्रमांकात 7,000 रुपये बक्षीस आणि ढाल दिली। हे बक्षीस वरकुटे मलवडीचे माजी सरपंच रामचंद्र नरळे यांच्या वतीने देण्यात आले। तर जवाहर काळेल यांच्या वतीने सर्व विजेता बैलगाडीला ढाल देण्यात येणार आहे। नालबंदी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य हिंद केसरी एक आदत एक बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रातील नामवंत आणि नावाजलेल्या बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या। ही बैलगाडा शर्यत शासनाच्या अटी आणि शर्तींची पूर्तता करून शांततेत पार पडल्या आहेत, असे आयोजक दीपक बनगर यांनी जाहीर केले। मान्स ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ऑफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।